नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पर्यटन क्षेत्र असलेला कुंडमळा आणि 1 जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाणाऱ्या भीम अनुयायांसाठी तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या वतीनं काय उपाययोजना, काय बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेत आहोत। तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव साहेबांकडनं काय सांगाल सर? नमस्कार। यावर्षी 31 डिसेंबर वर्षाअखेर हा मंगळवारी साजरा केला जात आहे। त्या अनुषंगानं आमच्याकडचं एक पर्यटन स्थळ आहे कुंडमळा। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या दिवशी आणि नववर्षे स्वागत करण्याकरता बरेच लोक जमत असतात। त्या अनुषंगाने आपण कुंडमळा या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। सदर ठिकाणी नववर्षे साजरे करण्याकरता जी लोक येणार आहेत त्यांना माझं एक आव्हान आहे, त्यांना एक सूचना आहे की त्यांनी 31 डिसेंबर साजरा करण्याकरता तिथं येत असताना त्यांनी पोलिसांनी दिलेल्या नियमांचं पालन करावं। त्या ठिकाणी पाण्याचे जे प्रवाह आहेत त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये न उतरता बाजूला त्यांच्या काय असेल तर ते नियोजन वर्षा समारंभ त्यांनी साजरा करावा आणि शांततेमध्ये कार्यक्रम साजरा करून आपल्या घरी निघून जावं। सदर ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि जे कोण पोलिसांचं नियमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार आहे। त्या अनुषंगानं सर्व नागरिक किंवा सर्व 31 डिसेंबर साजरी करणारे जे लोक आहेत, जे विशेषतः कुंडमळा या ठिकाणी जाणारे लोक आहेत, या माध्यमातून मी त्यांना हे सांगू इच्छितो की त्यांनी पोलिसांनी दिलेल्या नियमांचं पालन करावं। कोणत्याही प्रकारचं तिथं नियमाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल। तसेच आमचे भीम अनुयायी आहेत ते कोरेगाव या ठिकाणी मोठ्या संख्येनं जात असतात। त्याकरता आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऐश्वर्या हॉटेलपासून तर ते सुदुमरे गावापर्यंत आम्ही आमचं फिक्स पॉईंट लावलेले आहेत आणि त्या अनुषंगाने रस्त्यावर आम्ही गस्त देखील केलेली आहे। त्यामुळे आमचे जे भीम अनुयायी आहेत त्यांना सदर मार्गावरून कोरेगावला जात असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा वाहतूक कोंडी होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। आणि आज आपल्या मावळ 24 तास न्यूज या माध्यमातून मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाचा इन ॲडव्हान्स खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।